नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण हरभऱ्याची डाळ घालून गवारीची सुकी भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। गवारीची भाजी करण्यासाठी मी गवारी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत। कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लसूण, कढीपत्ता। तर ही गवारीची भाजी आपण तुरीची डाळ घालून करणार आहोत। त्यासाठी मी तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे। अर्धा तास झाले हे भिजत ठेवलेले आहे। आता आपण आधी भाजी करण्यासाठी गवारी मंद आचेवर थोडंसं लालसर होईपर्यंत गवारी भाजून घेऊयात। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर पॅनमध्ये थोडंसं तेल घालते। तेल घालून आधी आपण गवारी भाजून घेऊयात। भाजून घेतल्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते। गवारी भाजून झालेले आहेत। मस्त असा डाव पडले, ब्राउनिश कलर आलेला आहे। जास्त करपेल असंही भाजायचं नाही, थोडंसं गवारीवर ब्राऊन रंग येईल असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गवारी भाजून झालेल्या आहेत। आता मी एका डिशमध्ये काढून घेते। गवारीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालून मोहरी घातलेलं आहे। त्यानंतर जिरे घालते। त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता एकत्र घालूया। चांगलं भाजून घेऊया कांदा। त्यानंतर लसूण घालूया। कांदा लसूण चांगला भाजलेला आहे। आता आपण भाजून घेतलेली गवारी घालूया। सर्व मिक्स करून परतून घेऊया 1-2 मिनिटं। आता ह्यामध्ये मी भिजवलेली डाळ घालते। डाळ घालून चांगलं परतून घेऊया। डाळ घालून चांगलं परतून घेतलेलं आहे। आता अर्धा चमचा हळद घालते। एक चमचा मीठ। मिक्स करून घेते सर्व। आता यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, सर्व मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी घालून ही भाजी 5 मिनिटं शिजवून घेते। जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला, का तर आपण गवारी भाजून घेतलेल्या आहेत आणि डाळही भिजत ठेवलं होतं। तर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून चांगलं 10 मिनिटं शिजवून घेऊया। गवारीची भाजी चांगली शिजलेली आहे, तयार झालेली आहे भाजी। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। गवारीची भाजी तयार झालेली आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। वरून कोथिंबीर घातलेली आहे।
पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.